पार्थ पवारांनी त्यांच्या घराण्याला शोभेल असं त्यांच्या परंपरेप्रमाणे काँग्रेसची जी स्थिती आहे, जी काही काँग्रेस आहे, काँग्रेसचं नेतृत्व जे काही आहे त्याबाबत ते स्पष्ट बोलले आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना एकदम ते अतिशय झोंबलं. पुण्याईवर निवडून आलेला नवा अशा शब्दात त्यांनी त्याची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला, पण वस्तुस्थिती ही नाकारता येणार नाही. काँग्रेसचा डाऊनफॉल झाला नाही का? काँग्रेसचा डाऊनफॉल होत नाहीये का? काँग्रेसचं जे श्रेष्ठ वरिष्ठ शीर्षस्थ जे नेतृत्व आहे राहुल गांधी यांनी जेव्हापासून त्याच्या पक्षाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे त्यांनी जाहीरपणे नाही तरी चिंतन केलं तरी त्यांना ते लक्षात येईल, जनतेला ते माहीत आहे. पण पवारांची जी काही परंपरा आहे, पवार घराण्याची जी परंपरा आहे, शरद पवारांचं जे काम आहे किंवा शरद पवार जे बोलतात ते काँग्रेसला कधी झोंबतं, कधी आवडतं, त्यांच्यापासून त्यांना करमत नाही. त्याची उदाहरणे आहेत. 1999 साली काँग्रेसचं नेतृत्वाच्या बाबतीत म्हणजे सोनिया गांधीजींच्या बाबतीत पवार साहेबांनी त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला आणि देशभर एक रान उठलं. कुणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नव्हता केला, काँग्रेसच्या वरिष्ठ नेते असलेल्या शरद पवारांनी केला होता आणि काँग्रेसने त्यांना पक्षातनं काढून टाकलं. पण याच शरद पवारांना पुन्हा युपीएचं सरकार जेव्हा 2004 मध्ये करायचं ठरलं त्यावेळी त्यांना त्यांच्या कृषी मंत्री पदाला याच काँग्रेसनी कर्तव्य म्हणून मान्यता दिली, ही विसरता येणार नाही. आणि डाऊनफॉलचाच जरा आढावा घ्यायचा म्हटलं तर 2009 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे 82 आमदार होते. 82हून ते 42 झाले, 42हून 44 झाले आणि आज ते फक्त 16 आहेत. मराठवाड्यात ते एक आमदार आहे. डाऊनफॉल होते म्हणण्याचं एवढं राग येण्याचं काय कारण आहे? आणि जे तुमच्याविषयी खरं बोलतात त्यांना घेतल्याशिवाय तुम्हाला सत्ता करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. किंवा महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी करताना तुम्ही त्यांच्याशिवाय करू शकला नाही. विलासराव देशमुखांना जेव्हा मुख्यमंत्री केलं त्यावेळेला त्यांचा एक आमदार जास्त असतानाही त्यांनी तुम्हाला संधी दिली म्हणून तुम्ही झालात, तुमचा मुख्यमंत्री झाला, ही विसरता येणार नाही. त्यामुळं पार्थ पवार जे वागले किंवा पार्थ पवार जे बोलले ती पवार घराण्याच्या परंपरेनुसार बोललेत. तेव्हा फार त्याचं अवडंबर माजवण्याचं किंवा फार पार्थ पवार काहीतरी वेगळं बोललेत असं समजण्याचं कारण नाही.